हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी व्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि चालू आहे माझं क्लिनिंग. पार्लरच्या साईडचं क्लिनिंग चालू आहे माझं. तर हे डेली रुटीन म्हटलं तरी चालते, कारण रोजसुद्धा इकडचं क्लीन करावं लागतं. कधी डीप क्लिनिंग तर कधी वरवर. तर आज हे या साईडचं मी थोडं वरवर क्लिनिंग करून घेत आहे. या साईडनं समोरच एकदम रोड आहे, तर वाहने चालूच राहतात आणि खूप जास्त धूळ येतो. तर वरच्यावर क्लीन केलं तर धूळ मग कमी दिसतो, नीटनेटकं दिसतं, छान वाटतं. तर हे सगळं नीटनेटकं करून घेतल्यानंतर पार्लरचे मिरर वगैरे तेही नीटनेटके पुसून घेतले आणि केली आहे मग विंडो मागच्या साईडनी, इकडच्या साईडनी केला. ही खिडकी स्वच्छ केली आणि मागच्या साईडनं केली. मागच्या साईडची खिडकीची जे ग्रिल आहे ते सुद्धा स्वच्छ केली. आणि पार्लरचं जे हे सगळं कॉम वगैरे आहेत, टेलकॉम वगैरे, रोलिंग कॉम सगळे मी व्यवस्थित लावून ठेवले. कारण हे जे आहे रोजचंच असतं. लेडीज आल्या की कंगवा फिरवतात केसावरून. हेअरस्टाईल म्हटलं की कंगवे हातात घ्यावेच लागतात. तर हे रोज असता आल्या की इकडे तिकडे कंगवे टाकून ठेवलेले असतात, तर ते रोज व्यवस्थित लावावे लागतात. तर लगेच मी रोज चेअरसुद्धा पुसून घेत असते. तर ही पार्लरची चेअरसुद्धा क्लीन करून घेतली. त्यावरसुद्धा कपडा फिरवला आणि आता विंडो साफ करायला आलेले आहे. मागच्या साईडनी, तिकडच्या साईडनी खूपच जास्त धूळ बसतो आणि रोज खूप जास्त धूळ असतो. माहीत नाही कसा, जसा आता सांगितला तसाच तो रोडवरून येतो. पण आता तरी थोडा सिमेंटचा रोड झालेला आहे. याआधी सिमेंटचा रोड नव्हता, तेव्हा तर खूपच जास्त धूळ यायचा. सगळं रोडवर मातीच असायची. म्हणजे आधी रोड होता तो पूर्ण उखरलेला होता, त्याच्यामुळं सगळी माती यायची. तर आता सगळं क्लीन केल्यानंतर एकदा झाडू लावून घेत आहे परत, कारण मॉर्निंगचं झाडू झालेलं आहे. पण हे जे आता नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मला क्लिनिंग करायची होती पार्लरची. कधी मॉर्निंगमध्येच होऊन जाते, एकदम अर्ली मॉर्निंगला, तर कधी नाश्ता झाल्याच्यानंतर मग मी हे सगळं आवरून घेत असते. तर आता हे सगळं आवरून घेऊन परत आता हे दुसऱ्यांदा झाडू मारून घेते आहे. तर आता इकडचं जे हे कपाट आहे हे सुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे. याचा आरशा वगैरे सगळे मधातल्या जे बेडरूममध्ये कपाट आहे त्याचंसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे मी. आणि आता हे या साईडला कपाट आहे, इथेसुद्धा क्लीन करून घेतलेलं आहे. लगे हात वॉशिंग मशीनसुद्धा क्लीन करून घेतलेली आहे, कारण तिथेसुद्धा धूळ होतो. सगळे पुसायचे वगैरे कपडे जे आहेत. इथे लेदर दिसत आहे वॉशिंग मशीनच्या मधात उभी केलेली.
याच्यावर ठेवलेले राहतात पुसायचे वगैरे. धुवून मी तिथेच ठेवून देत असते, कारण या साईडला जागा कमी असल्यामुळे कपडे थोड्या थोड्या जागेत व्यवस्थित पुसायचे इथे लावून ठेवावं लागतात असे वॉशिंग मशीनवर. आणि तर चला मग आजसाठी इतकंच, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.